शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळ म्हणजे रात्रीचे 11 वाजलेत आणि मी आत्तासा बसलो आहे. आज दिवसभर मंडळी बिझी होतो, थोडासा कामात होतो. कामात म्हणजे रविवार होता, सुट्टी होती ऑफिसला, पण दुसरी काही कामं होती. जसं आमच्या एरियात थोडंसं एक काम होतं, ते पण होतं आणि त्यातच मग जास्त उशीर झाला. आणि नंतर मग दुपारी चिकन आणायला गेलो आणि ते चिकन आणलं, त्यात उशीर झाला. त्यानंतर दुसरं एक काम होतं, ते केलं आणि आता संध्याकाळी दूध लिहिलं. जरा आरामच केला, म्हणजे थोडं नंतर आरामच केला. आणि आता जेवण वगैरे झालं आणि बसलो आहे बाहेर थोडंसं आपला. बोला आता काय उद्यापासून वर्किंग डे आहे परत. तर मंडळी आपण म्हणजे आजचं तुम्हाला मी रोज सांगत असतो. रोज आता गेल्या 3-4 व्हिडिओमध्ये आपलं तेच सांगतो आहे की फायनान्शियल प्रॉब्लेम, फायनान्शियल सिच्युएशन, फायनान्शियल ते असा प्रॉब्लेम आहे, ती धावपळ चालू आहे. धावपळ तर चालूच राहणार, आयुष्यभर माणसाची धावपळी चालूच असते. या पृथ्वीवर आलं आहे म्हणल्यानंतर, आपण जन्म घेतला आहे म्हणल्यानंतर भौतिक सुखासाठी, भौतिक वेदनेसाठी, भौतिक ह्याच्यासाठी आपला हे चालूच राहतं. तर धावपळ आता थोडीशी कमी होईल, थोडंसं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, सहकार्याने, तुमच्या सपोर्टने, तुमच्या शुभेच्छांनी, आशीर्वादाने आपलं सगळं. मी ते सांगत होतो, जर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत होतो मंडळी, आपले ग्रामदैवत, कुलदैवत, आपले सगळे देव. म्हणजे बघा, मी सुरुवात करतो तुम्हाला, मी आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आमचं कुलदैवत आटाळदेवी, बघा काय कुलदैवत आटाळदेवी, आपली जन्नी माता, ग्रामदैवत भैरी जोगेश्वरी, त्यानंतर आपले घरातले देव, आपली मुरड्यातली श्री रामवर्धायनी, आणि आपले मुंबईत राहतो म्हणल्यानंतर आपले मुंबईची महालक्ष्मी, सिद्धिविनायक, सगळेच देव एकच असतो, पण हे सगळे वेगवेगळी रूपं वेगळ्या रूपात आपल्याला भेटतं. आता हे सगळे देव आपल्या पाठीशी उभे असतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपली पूर्वजांच्या आशीर्वाद, आपले आईवडील, आपले गुरुजन, आपला मित्रपरिवार, त्यांच्या शुभेच्छा, आपला यूट्यूब परिवार, ह्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे काहीसा स्ट्रेस हा कमी झाला आहे. आज थोडं एका ठिकाणावरून आपले जे पैसे येणार होते ते आले, म्हणजे झालं आहे. आपलं उद्याचं काम तर भागते पूर्ण काम. आता उद्याचं काय काम भागते ते उद्या तुम्हाला बघायला भेटेल. तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंच असेल मी कशाबद्दल बोलतो आहे. तर ते काम आपलं भागतं उद्या आणि होईल. तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादामुळे ते काम होईल उद्या. आणि बघू, आता बघू नाही म्हणजे होईलच ते काम, 100% झालंच आहे, करायचंच आहे. आणि थोडक्यासाठी आता थोडंसं फक्त उद्याचा दिवस उजाडायचा. समीक्षा तो व्हेरी हॅपी, शी इज व्हेरी हॅपी, कारण झालं आहे काय म्हणतात ना, ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास, ते ज्याच्यासाठी एवढे प्रयत्न केले होते, एवढी धावपळ केली होती, जवळजवळ 2 महिने. हा तिचा प्रवास ॲक्च्युली एप्रिलपासूनच चालू झाला होता, कारण एप्रिलपासूनच तिने ट्रेनिंग वगैरे हे सगळं चालू केलं होतं. आपण नंतर त्यानंतर तुम्ही गावावरून आल्यानंतर आपली सगळी कागदपत्रांची धावपळ बघितली. ती आता परवापर्यंत धावपळच होती. कागदपत्र आल्यानंतर दुसरी धावपळ म्हणजे पैशांची जमा, आणि आता त्याचं पूर्तता आपल्याला उद्या करायची आहे. तर उद्या आपण नक्कीच करू. उद्या तुम्हाला या आपल्या आनंदोत्सवात नक्कीच सहभागी करू. तुम्ही बघा आपले व्हिडिओ. आणि हाय चाललं आहे मस्त मजेत, छान. आणि हे सगळं चाललं आहे, हे सगळं होतं आहे की गोष्टी चांगल्या घडत आहेत. आणि ते पण ऐन दिवाळीच्या मोसमामध्ये ह्या चांगल्या गोष्टी घडत आहेत. अजून आपण दिवाळीला सुरुवात नाही केलेली आहे, कारण आपण ह्याच गोष्टीमध्ये खूप बिझी होतो. सामान देखील आणलेलं आहे. आज आमच्या एरियामध्ये, आमच्या विभागामध्ये एक कार्यकर्ते आहेत, माझे नगरसेवक आहेत, त्यांनी दिवाळीचे किट वाटलेत. आणि किट वाटलेत म्हणजे साखर, रवा, मैदा ह्या गोष्टी आहेत त्या वाटल्यात. समीक्षा घेऊन आली आणि आहे आता आपल्याला सामान भरायचं आहे, अजून बरंच. म्हणजे बघा, बाकीच्या गोष्टी होत राहतात, पण फराळ, तुमचे कंदील लावणं या सगळ्या गोष्टींशिवाय दिवाळी अपूर्ण आहे. तर ते जो उद्यापासून सुरुवात होईल, उद्यापासून म्हणजे परवापासून आपण सुरुवात होईलच. समीक्षा करेलच हळूहळू, ती एकटीच करेल फराळ, कारण मला दिवाळीमध्ये मात्र थोडंसं मी कामामध्ये व्यस्त असणार आहे, कारण माझा
मित्र, माझा सहकारी, कॉलिग, तो जाणार आहे सुट्टीवर आणि मग मला त्याची कामं करावी लागणार आहेत. त्यामुळे माझी दिवाळी कामातच जाईल बहुतेक यावेळेला. कामात म्हणजे वेळ भेटेल नाही असं नाही, पण कामातच शक्यतो. मला उशिरापर्यंत काम करावं लागेल, दिवसा पण कामाला बसावं लागेल, असं सगळं आहे. पण ते करणं गरजेचंच आहे, कारण काम आहे तर सगळं आहे, बरोबर की नाही. सगळं चालूच राहणार आहे. बाकी तुमची दिवाळीची तयारी चालू झाली आहे की नाही? साफसफाई आज मला वाटतं आज रविवार तो मोस्टली मी सगळीकडे फिरत होतो ना एरियात, सगळीकडे म्हणजे सगळीकडे साफसफाई चालू होती, कारण आज शेवटचा रविवार होता. सगळे पुरुष मंडळी वगैरे सगळे साफसफाईला मदत करतात. तर असं सगळं चालू आहे. ग्रामीण भागात आता मला वाटतं भात कापायला आलं असेल तर भात कापणीची लगबग चालू असेल. गावी मी होतो 1 वर्ष ना, तर त्यावेळेला तिकडे असा मोस्टली सण नसायचा. म्हणजे लोक गावचे शेतकरी आहेत ना, ते भात कापणीमध्येच बिझी असायचे. आणि भात कापणी झाल्यानंतर मग देवदिवाळीमध्ये त्यांचं हे असतं. आता कार्तिकी एकादशी येईल, सगळं असं चालू राहील. आता सध्यात मोठा सण तर आपला आता दिवाळी आहे. रेलचेल, गोड पदार्थांची रेलचेल, चांगले कपडे, हे ते ते सगळं झगमगाट सजलेले मार्केट, बाजारपेठा, त्यानंतर पाडव्याची खरेदी, लक्ष्मीपूजनची तयारी चालूच राहील. आणि तुम्हालाही सगळ्यांना मी तुम्हाला तर आत्तापासून शुभेच्छा देतो आहे. खूप शुभेच्छा. चांगला आनंद सण साजरा करा, मस्त करा. काय मुलांच्या परीक्षा चालू आहेत, परीक्षा पण चालू आहेत. काहींच्या चालू होतील, संपायला आले आहेत. आता आमच्या गट्टूच्या तर बहुतेक 2-3 पेपर राहिलेत. ते झाल्यानंतर त्यांच्या सुट्ट्या चालू होतील. लहान मुलांची एक मजा असते, त्यांना काही पेपर कधी संपत आहेत आणि कधी सुट्ट्या चालू होत आहेत हेच एक असतं. असं आपण पण लहान असताना मजा केलीच आहे म्हणा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर चला, तुर्तास तरी आता ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. उद्या आपला खूप महत्त्वाचा दिवस असणार आहे, महत्त्वाचं गोष्टी घडणार आहेत उद्या, ते बघू. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आमच्या सोबत राहा, नक्कीच तुम्हाला या गोष्टी बघायला भेटतील. तुमच्या लोकांसाठी म्हणजे खास असतील, असतील की नाही माहीत नाही, पण आमच्यासाठी ही गोष्ट खरंच खूप खास असणार आहे. तर असो, आपल्या एक नवीन पर्वाची सुरुवात उद्यापासून होईल, ती आपण बघूया. ती तुमच्यासोबतच करूया, तुमच्या साक्षीने करूया. आणि असेच आशीर्वाद, शुभेच्छा सदैव राहू देत आमच्या पाठीच्या. ईश्वराकडे पण तीच प्रार्थना करतो की आपल्याकडनं सत्कृत्य घडत राहू दे. सत्कृत्य बघा, माणूस हा चुकतच असतो, कुठे ना कुठेतरी चुकतो, काही ना काही गोष्टी अपराध वगैरे घडत असतात, नाही असं नाही. पण ॲट द एंड ऑफ द डे सगळं काही चांगलं होतं, छान होतं. संकट येतात, संकट जातात देखील, ती कायमची नसतात. ती त्यांना कायमची कवटाळायची देखील नसतात उराशी. ती त्यांना हसून सामोरं जायचं असतं, चालायचंच. तर चला, आता जास्त माझं प्रवचन नाही, हेच तुम्हाला सांगायचं होतं. आजचा व्हिडिओ हाच होता. तुम्हाला उद्या काय होणार आहे ह्याच्याबद्दलचे आत्ताच तुम्हाला चाहूल देण्यासाठी हा व्हिडिओ होता. तर चला, उद्या भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, काळजी घ्या. मुंबईचं बघा कसं शांत वातावरण आहे आज. आता थोड्या दिवसात फटाके फुटतील. आता शांत वातावरण एकदम. पण पावसात थोडी काय, पण मला मुंबई थोडीशी वेगळीच वाटते. म्हणजे मुंबई काय म्हणा, प्रत्येक थोडंसं कोंदट वातावरण वाटतं. अर्थात ते जरुरी आहे, पण यावेळेला पाऊस पण मंडळी खूप लवकर चालू झाला होता. म्हणजे जवळजवळ मेमध्येच चालू झाला होता पाऊस. आणि असं पण नाही, मेच्या सुरुवातीपासूनच 1 तारखेपासूनच चालू झाला होता. आणि तो आता फार दसऱ्यापर्यंत राहिला होता. असं